रात्रीचे 2 वाजलेत. सगळं जग शांत झोपलंय आणि तुम्ही मात्र छताकडे बघत पडून आहात. फक्त कूस बदलणं सुरू आहे. असं होतं का कधी? जर तुमचं उत्तर हो असेल तर जरा थांबा. स्वतःला दोष देण्याआधी किंवा याला एक मोठी समस्या समजण्याआधी आम्ही जे सांगतोय ते एकदा पूर्ण ऐका. कारण कदाचित ही समस्या नाहीयेच. हो ना, डोक्यात विचारांची एक ट्रेनच सुरू असते. कधी जुन्या आठवणी, कधी उद्याचं टेन्शन, तर कधी विश्वाची निर्मिती कोणी केली असे अतरंगी प्रश्न. आणि मग आपण वैतागून स्वतःलाच म्हणतो, अरे यार, मलाच का झोप लागत नाही? माझ्या मेंदूत काहीतरी प्रॉब्लेम आहे का? पण थांबा, स्वतःला रुग्ण समजायची अजिबात गरज नाही. उलट हे तुमच्या एका सुपर ब्रेनचं लक्षण असू शकतं. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. तुमच्या या रात्री जागण्यामागे खूपच इंटरेस्टिंग कारण असू शकतं. आणि हे आम्ही मनाने नाही सांगत आहोत. यामागे सायकॉलॉजी आणि न्यूरोसायन्सचे भक्कम पुरावे आहेत. चला तर मग बघूया यामागचं विज्ञान काय म्हणतंय. बघा, जे लोक खूप हुशार आणि क्रिएटिव्ह असतात ना, त्यांचा मेंदू इतरांपेक्षा जास्त ॲक्टिव्ह असतो, म्हणजे अगदी हायपर कनेक्टेड. आणि रात्रीच्या शांततेत या सुपर ॲक्टिव्ह मेंदूला शट डाऊन करणं खूप अवघड जातं. या कंडिशनला सायकोलॉजीमध्ये कॉग्निटिव्ह हायपर अराउझल असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचा मेंदू म्हणतोय, भाई अभि काम बाकी है, झोपायचा नाही. हो, अगदी. यावर ग्लोबल लेव्हलवर रिसर्च पण झाला आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संशोधक सतोशी कानाझावा यांनी हे सिद्ध केलंय की ज्या लोकांचा IQ म्हणजे बुद्ध्यांक जास्त असतो ते बहुतेक करून नाईट आऊल असतात, म्हणजे त्यांना रात्री जागण्याची सवय असते. अरे वा, खरंच की काय? म्हणजे चार्ल्स डार्विन, मोझार्ट आणि चक्क बराक ओबामा सुद्धा आपल्या टीममध्ये आहेत. हे ऐकून एकदम भारी वाटलं. म्हणजे आपण ह्या जगात एकटे नाही आहोत. आणि हे फक्त परदेशातच नाही, आपल्या भारतातही हेच चित्र दिसतं. IIT, IIMचे विद्यार्थी, UPSCचा अभ्यास करणारी मुलं किंवा मोठमोठे स्टार्टअप सुरू करणारे, हे सगळे रात्रीच जास्त काम करतात. खरं तर आपल्या भारतीय परंपरेत सुद्धा चिंतन आणि मनन करण्यासाठी रात्रीची शांत वेळेत सर्वोत्तम मानली जाते. इतकंच नाही तर भारतातली एक खूप मोठी संस्था आहे, NIMHNS. त्यांच्या निरीक्षणात सुद्धा हेच समोर आलंय की जे क्रिएटिव्ह प्रोफेशनल्स आहेत, म्हणजे लेखक, कवी, कलाकार, त्यांच्या झोपेच्या तक्रारी जास्त असतात. कारण त्यांची कल्पनाशक्ती रात्रीच्या वेळी एकदम जोमात असते. ठीक आहे, हे सगळं ऐकून छान वाटलं की आपण जीनियस कॅटेगरीत येतो. पण मग या डोक्यातल्या विचारांच्या एक्सप्रेस ट्रेनचं करायचं तरी काय? नुसतं पडून राहण्यापेक्षा काहीतरी ठोस करता येईल का? हो, नक्कीच करता येईल. 3 सोप्या गोष्टी आहेत. 1. ब्रेन डंप करा. म्हणजे डोक्यात जे काही सुरू आहे ते सगळं एका वहीत लिहून काढा. बघा डोकं कसं हलकं वाटेल. 2. झोपेला जबरदस्ती करू नका, त्यावेळेचा चांगला उपयोग करा. एखादं छान पुस्तक वाचा किंवा काहीतरी क्रिएटिव्ह करा. आणि 3री, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मोबाईलपासून लांब राहा. तो ब्लू लाईट तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि हो, इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. रात्री जागून विचार करणं, काहीतरी नवीन कल्पना सुचणं, हे जीनियस मेंदूचं लक्षण आहे. पण रात्री जागून तासनतास फक्त रील्स बघत बसणं, हे स्क्रीनच्या व्यसनाचं लक्षण आहे. या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अच्छा, म्हणजे ज्या गोष्टीला मी आजपर्यंत एक आजार किंवा शाप समजत होतो, ती खरं तर माझी एक ताकद असू शकते. वा, हा विचारच किती पॉझिटिव्ह आहे. अगदी बरोबर. रात्री जागणं हा शाप नाहीये, ती एक शक्ती असू शकते. तुमचा मेंदू ओव्हरटाईम करतोय कारण त्याच्याकडे काहीतरी जगावेगळं, काहीतरी घारी निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे आता पुढच्या वेळी रात्री झोप नाही आली ना, तर टेन्शन घ्यायचं नाही. फक्त एक स्माईल द्यायची आणि स्वतःला आठवण करून द्यायची, इट्स ओके, माझा जीनियस मेनू अजून कामावर आहे. आपल्या मनाचे हे खेळ असतात. ते एकदा समजून घेतले की आयुष्य खूप सोपं होऊ शकतं. जर तुम्हाला याबद्दल किंवा मानसिक आरोग्याविषयी इतर काहीही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.